प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कपिल वाकोडे यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवत आपल्या बहिणीचा विवाह एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न केला। समाजाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत त्यांनी वधू आणि वर दोघेही घोड्यावर बसून भव्य मिरवणूक काढून लग्न मंडप गाठलं। तसंच लग्न समारंभात नवीन जोडप्याला आंधण म्हणून वृक्ष आणि विद्यार्थ्यांच्या वाटण्यासाठी स्पर्धा पुस्तकं भेट दिली। दौंड तालुक्यातील केडगावात शहाजी देशमुख यांनी आपल्या मुलीची हौस पूर्ण करत लग्नात तिला बुलेटवरून विवाहस्थळापर्यंत आणलं आणि या आगळ्या वेगळ्या विवाहाची चांगली चर्चा रंगली। वधू कोमलने आपल्या वडिलांना बुलेटवरून येण्याची इच्छा बोलून दाखवताच त्यांनी जराही विचार न करता ती पूर्ण केली। लग्नात नववधू कोमल ही स्वतः बुलेटवरून आलेली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। बीडमध्ये लाखात एक खामगावची लेख हा अनोखा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून एका शिक्षिकेने राबवलाय आणि या उपक्रमांतर्गत गावात मुली जन्माला आली तर तिच्यासह तिच्या पालकांचंही भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात येतं। यंदाचा उपक्रमाचा मान भोसले कुटुंबाला मिळाला असून त्यांची लेक अर्पिता हिचा सन्मान करण्यात आला। त्यामुळे आता तरी बीडमध्ये नव्या परिवर्तनाची नांदी होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीच्या क्रीडा स्टेडियममध्ये मानवी साखळी करून बेटी पढाओ बेटी बचाओचा संदेश देण्यात आला। यावेळी महिलांसह पर्यावरण विषयक जनजागृती रॅलीही काढण्यात आली। गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती केली आणि यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। कांद्याला भाव मिळत नसल्याने एका संतप्त शेतकऱ्यांनी 30 क्विंटल कांदा रस्त्यावर फेकल्याची घटना औरंगाबादच्या वैजापूर येथे घडली। कांदा अडतीवर भाव मिळाला नाही म्हणून या शेतकऱ्याने आपला सर्व कांदा रस्त्यावर फेकून दिला। नाशिकमध्ये कांद्याला 800 ते 900 रुपये भाव असताना व्यापारी मात्र 300 ते 400 रुपयांना कांदे खरेदी करत असल्याचं संतप्त शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी रास्ता रोको देखील केला। उमराणी येथे हा रास्ता रोको करण्यात आला। वसईत दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांनी वाहतूक महिला पोलिसांनी अडवलं असता दुचाकीवरील 3 तरुणांनी महिला पोलिसांसोबत हुज्जत घातली। यावेळी तरुणांनी दंड भरण्याऐवजी महिला पोलिसांच्या अंगावर 2 रुपयांची नोट फेकून 100 रुपये चकना खाण्यासाठी ठेवा असं असभ्य वागणूक केलेली आहे आणि या प्रकरणी तरुणाविरोधात आता माणिकपूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत। महाराष्ट्र केसरीचा विजेता पैलवान बाला रफिक शेख याने कोल्हापूरचे उद्योगपती सचिन शेट यांना 4 चाकी भेट म्हणून त्यांनी यांना दिली आहे। साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे। मात्र जावळीच्या एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला हे दोन्ही राजे एकत्र आले होते। दोघंही भेटल्यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात ठेवला। माझा खांदा का दाबताय असा मिश्किल प्रश्न शिवेंद्रराजे यांनी केल्यानंतर तुमचा फिटनेस बघतोय असं प्रत्युत्तर उदयनराजे यांनी दिलं। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले काय बोलतील याचा काही नेम नाही। एका कार्यक्रमात उदयनराजे यांनी समोर बसलेल्या मुलांना संबोधताना तुम्हाला पास व्हायचं की नापास यावर मुलांनी पास असं उत्तर दिल्यावर राजे म्हणाले मग माझ्या नादी लागू नका कारण हे सर्व माझ्या बरोबरचे नापास गँगमधील आहेत। या त्यांच्या वक्तव्यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला। परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप यश आलं नाही। त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी एक अनोखी शक्कल लढवत वृत्तपत्रात नववर्षाच्या जाहिरातीत जनतेला खासदार बदलण्याचं आवाहन केलंय। खासदार बदला जिल्हा बदलेल, वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची या मथळ्याखाली ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली। शिर्डीच्या साईबाबांवर नवीन वर्षात भाविकांकडून धनवर्षा झालेला आहे। तब्बल 14,54 लाखांचं दान साईच्या आणि भाविकांनी अर्पण केलंय। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रोख रकमेत 3 लाखांनी वाढ झाली तर सोने आणि चांदीच्या दानात मात्र यंदा घट झाली। सोबतच ऑनलाईन पद्धतीने 3 कोटींचं दानही भाविकांनी अर्पण केलंय। नाशिकच्या भाभानगर परिसरात बोरवेलमध्ये पडलेल्या एका श्वानाच्या पिल्लाला वाचवण्यात यश आलं। यावेळी 20 फूट खोल बोरवेलमध्ये एक श्वानाचं पिल्लू अचानक फिरता फिरता पडलं। मात्र बोरवेलची जागाही कमी असल्यामुळे ते सरळ 20 फूट खाली गेलं आणि त्याच्या जीवाच्या आकांतानं ते ओरडत होतं आणि हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला आणि यावेळी लगेच काही नागरिकांनी एकत्र येत या पिल्लाला वाचवलं।
हेल्मेट सक्तीच्या दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांकडून हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। 1 जानेवारीला पहिल्या दिवशी 7,500 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली, तर कालच्या दुसऱ्या दिवशी 5,000पेक्षा जास्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली। पुण्यातील चौका सध्या जोरदार कारवाई सुरू आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हेल्मेटचं बाबाचं नाव बाळासाहेब रुनवाल असून चौकात उभे राहून हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत आणि गळ्यात पाट्या लावून फिरणारे हेल्मेट बाबा पुण्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरलेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्तीला असलेल्या प्राध्यापक आणि तंत्रज्ञानाचा एक धक्कादायक कारनामा समोर आलाय। प्रत्यक्ष कामावर न येता प्राध्यापक आणि तंत्रज्ञानांकडून केव्हा तरी एकदाच कामावर येऊन अनेक दिवसांच्या सह्या हजेरी पत्रकावर केल्या जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केलाय आणि त्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती तब्बल 23 जणांनी नोव्हेंबर महिन्यात 31 तारीख येत नसतानाही त्या दिवशी आपण कामावर आले असल्याच्या सह्या केल्यात। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस उत्पादक शेतकरी आणि जिनिंग प्रेसिंग कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी शेतमालाच्या हमीभावासंदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत पटेल यांची चांगलीच कोंडी केली। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली। अनेक ठिकाणी चाऱ्याची टंचाई जाणवू लागली असून नगरच्या पाथर्डीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही तरुणांनी मिळून स्वखर्चाने चारा छावणी सुरू केली। या छावणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळालाय। पुणेकरांना हक्कांचं 16 टीएमसी पाणी मिळायलाच हवं या मागणीसाठी पुण्याच्या कसबा गणपती मंदिराजवळ काँग्रेसकडून भजन आंदोलन करण्यात आलं। तसंच पालकमंत्र्यांना सद्बुद्धी दे अशी मागणी यावेळी करत गणपतीकडे ही मागणी केली गेली आणि सध्या पाणी प्रश्नावर पुण्यात अनेक राजकीय पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळाले। पुण्याच्या सिंहगड शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी 1.5 वर्षापासून पगार मिळत नसल्यानं आंदोलन केले आणि यावेळी हातात गाजर घेऊन शिक्षक आंदोलनात सहभागी झाले। यावेळी मारुती नवले यांना पगार न देता शिक्षकांना केवळ गाजर दिलं असा आरोप शिक्षक करतात। पुण्याच्या आंबेगावमधील महाळुंगे इथे डिंबे धरणाचा कालवा फुटलेला आहे आणि हे धरण आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर आणि श्रीगोंद्यासाठी वरदान असून हे फुटल्यानं या गावचा पाणी पुरवठा मात्र ठप्प होणार आहे। डिंबे कालवा फुटल्यानं आंबेगाव भागात दुष्काळ सदृश परिस्थितीची शक्यता वर्तवण्यात येते। पुणे चाकण मार्गावर भंडारा डोंगराच्या पायथ्याशी एक खासगी बस जळून खाक झाली। प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं बोललं जातंय, पण बसचं मात्र मोठं नुकसान झालंय। पोलादपूर ते सातारा दरम्यान आंबेनळी घाटात एक भीषण अपघात झालाय आणि एक ट्रक दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। पहाटेच्या धुक्यात रस्ता न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने आंबेनळी घाटातील दोघांचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। यावेळी घटनास्थळी तहसीलदार तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंताही उपस्थित आहेत। साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी 40 लाख रुपयांचा धनादेश बाउन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं आहे। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह अन्य दोघांवर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। चंद्रकांत पाटील यांना आता आपला पराभव दिसत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। आमच्या आघाडीची चिंता करण्यापेक्षा तुमचं बघा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांना दिलाय। युतीमुळे राज्याची अधोगती झाली असून युतीत बेबनाव असल्याचं राज्याला मोठा नुकसान सहन करावं लागलं असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। देशातील शिक्षण पद्धती अव्यवहार्य आहे, त्यामुळे ही शिक्षण पद्धती मुळापासून बदलायला हवी। नवीन शिक्षण नीती आली असं म्हणत पण नीती लागू कधी होत नाही हे माहीत नाही असं म्हणत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातल्या शिक्षण नीतीवर टीका केली। नागपुरातील सेवा सदन शिक्षण संस्थेच्या रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळ्याला मोहन भागवत बोलत होते। देशात डिग्री घेऊन पैसे मिळवणारे हे काही शिक्षण नाही, हे अज्ञान आहे। शिक्षण हे परोपकारासाठी हवं असंही ते म्हणाले। देशात 50% महिला असून वर्तमान आणि भविष्यासाठी या महिलांना स्वातंत्र्याची गरज आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं वक्तव्यही सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। लातूरमधील सभेला परवानगी नाकारल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी त्यांनी काही वेळ बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यानंतर चंद्रशेखर आझाद अमरावतीकडे रवाना झाले।
प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही साथ देऊ असं वक्तव्य भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केले. ते लातूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. मी ठरवलं तर सरकारला एका दिवसात हादरवू शकतो, मात्र मी संविधानाचा आदर करत असल्याने मी असं करणार नाही. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असं आझाद यांनी सांगितलंय. मुंबईतील पालिका रुग्णालयाबाहेर कार्डियक अँब्युलन्स भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत शिवसेना भाजप आमनेसामने आले असून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपा यांनीही या प्रस्तावाला विरोध केलाय. 10 कोटी खर्चून 26 कार्डियक अँब्युलन्स भाडेतत्वावर घेण्यास विरोधकांसह भाजपचाही विरोध आहे. कार्डियक अँब्युलन्स भाडेतत्वावर घेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही भाजपने केलाय. कुर्ला येथील आरक्षित भूखंडाच्या घोटाळ्यावरून शिवसेना अडचणीत आलेली असताना पुन्हा एकदा करोडो रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय. मूळ मालकाला हे भूखंड बहाल करण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेऊन भूखंडाचं श्रीखंड केल्याचा आरोप विरोधक करतात आणि त्यामुळेच हा घोटाळा शिवसेनेच्या हातात चांगला येणार आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे लहानपणीचे क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांचं मुंबईत निधन झालंय. 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी आचरेकर यांच्या दादरच्या त्रिमूर्ती इमारतीमध्ये जाऊन स्वर्गीय रमाकांत आचरेकरांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे महानगरपालिका अनधिकृत बांधकाम विभागाकडून अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि यानंतर जागा झालेल्या अनधिकृत बांधकाम विभागाने नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सदरील बांधकामावर कारवाई केली आणि याबाबत सदर महिलेने TV9 कडे पाठपुरावा केला होता आणि याबाबत TV9 वर बातमी प्रसारित केल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सर्व साधन सामग्री एकत्र करत अखेर त्या बांधकामावर कारवाई केली. सायबर क्राईम सध्या झपाट्याने वाढत असून मुंबईमध्ये एका नामांकित व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 1,86,00,000 रुपये त्याच्या नकळत काढण्यात आले. दादरमधील व्यावसायिक व्ही शहा यांच्या फोनवर 3 वेगवेगळ्या नंबरवरून 6 मिस कॉल आले आणि नंतर व्ही शहांचं सिम कार्ड बंद झालं. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 1,86,00,000 रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. सायबर तज्ज्ञांच्या मते हा सिम स्वॅपचा प्रकार असण्याची शक्यता आहे. आगरी सेना व क्रांतीवीर वामन काळू भोईर, मोरिवली पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर शहीद भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रथम अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी चौकात दोन्ही स्वातंत्र्यवीरांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर आझाद दस्ता क्रांती ज्योत पेटवून येथे ती हातात घेऊन आगरी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सिद्धगडसाठी रवाना झाले. बारामती जवळील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधारी गटाने सत्तेत येऊनही सभासदांना एकरकमी FRP दिला जात नाही. तसंच सभासदांच्या वाढ पूर्ण झालेल्या ऊसाची तोडणीही केली नाही आणि त्यामुळे सभासदांना मोठं नुकसान सोसावं लागत असून कारखान्याने एक रकमी FRP देऊन सभासदांच्या ऊसाला प्राधान्यानं तोड द्यावी अशी मागणी माळेगाव कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आणि याबाबत योग्य निर्णय न झाल्यास 4 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. अहमदनगरला नॉन बँकिंग कंपन्यांतील गुंतवणूकदारांनी मोर्चा काढला होता. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवणूक केलेली रक्कम ही परत मिळावी या मागणीसाठी गुंतवणूकदार आणि एजंटने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसंच जर पैसे मिळाले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने गुंतवणूकदार सहभागी झाले होते. कल्याण स्थायी समिती सभापती निवडीवरून शिवसेनेत नाराजी निर्माण झाली असून एकाच दिवशी सेनेच्या 2 नगरसेवकांनी राजीनामा दिला. गणेश कोट आणि जयवंत भोईर यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असून नेत्यांनी आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप यावेळी कोट आणि भोईर यांनी केलेला आहे. राफेल घोटाळ्यामध्ये सरकार नसून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतलेले आहेत असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला आहे. राफेलचे कोणते रहस्य सरकार लपवते असा सवालही त्यांनी केला. 2019चा जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष लोकांच्या दारात गेलाय. लोकांच्या सूचनांच्या पक्षाचा जाहीरनाम्यात समावेश करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ईमेल ID आणि व्हॉट्सअप क्रमांकही देण्यात आलेला आहे.
परतूर वाटो रोडवर वैजोडा पाटीजवळ उसाच्या ट्रकखाली सापडून परतूर तालुक्यातील सृष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्यसेवक लक्ष्मण देशमुख यांचा जागीच मृत्यू झालाय. जालन्यावरून आपले काम आटपून देशमुख परतूरकडे परतताना हा अपघात झालाय. डीपीटी पेंटाव्हॅलंट लस दिल्यामुळे एका 2.5 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली. जालना जिल्ह्यातील हसनाबादमधील प्राथमिक केंद्रात सचिन मनोज सोनवणे या बाळाला प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र ही लस दिल्यानंतर काही मिनिटातच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतात. दरम्यान हसनाबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.